हॅलो फ्रेंड्स, दिस इज ऋषिकेश अँड वेलकम बॅक टू आरंभ करिअर ॲडवायझर. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र CET म्हणजेच MST CET रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाली आहे. तर आज आपण जाणून घेऊया MST CET 2021 बद्दल. MST CET म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ही महाराष्ट्र राज्यातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राज्य पातळीवरची प्रवेश परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम आहे. पुढीलपैकी काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तसेच प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र CET सेलची स्थापना केली आहे. इथं काही कोर्सेसची नावं दिली आहेत ज्याचे ॲडमिशन्स MST CET स्कोरच्या बेसिसवरती होतात. जर तुम्हाला महाराष्ट्रातून स्टेट कोटामधून फर्स्ट इयर इंजिनिअरिंग म्हणजेच BE किंवा BTech कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला MST CET 2021ला ॲपियर होणं गरजेचं आहे. MST CETच्या स्कोअरवरती तुम्ही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, ऑटोनॉमस अशा सर्व कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला स्टेट कोटामधून फर्स्ट इयर बॅचलर ऑफ फार्मसी कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर MST CET 2021 देणं गरजेचं आहे. तसेच जर तुम्हाला फार्मा.D कोर्स जो की 6 वर्षाचा असतो त्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यालासुद्धा ही CET देणं गरजेचं आहे. तसेच ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरशी रिलेटेड बरेच कोर्सेस आहेत जसं की BSc फॉरेस्ट्री, BTech इन फूड टेक्नॉलॉजी, BFSc म्हणजे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स आणि इतर कोर्सेसला सुद्धा तुम्ही MST CETच्या स्कोरच्या बेसिसवर ॲडमिशन घेऊ शकता. नेक्स्ट बघूया कॅन्डिडेचर म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या टाईपच्या कॅन्डिडेचरमध्ये येता हे तुम्हाला माहिती असायला हवं. महाराष्ट्र टाईप कॅन्डिडेचरमध्ये परत 5 प्रकार आहेत. टाईप A पासून टाईप E पर्यंत. समजा तुम्ही 10वी आणि 10+2 एक्झाम महाराष्ट्रामधून पासआउट असाल व तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचा डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर तुम्ही टाईप A मध्ये येता. तसेच बाकीचे टाईपसुद्धा आहेत. फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या कॅन्डिडेटमध्ये येता याची खात्री करून मगच ऑप्शन सिलेक्ट करा. जे कॅन्डिडेट्स अदर दॅन महाराष्ट्र स्टेटचे बिलॉंग करतात व ज्यांच्याकडे इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी ऑल इंडिया कॅन्डिडेटमधून अप्लाय करू शकतात. थर्ड वन आहे NRI मीन्स नॉन रेसिडेंट इंडियन, PIO मीन्स पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, OCI मीन्स ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. या कॅन्डिडेटमध्ये येणारे सुद्धा त्यांच्या स्पेशल कोटामधून महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. नेक्स्ट बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. समजा तुम्हाला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. पहिल्यांदा तो वरच्या कोपऱ्यात मेन्शन केला आहे. तुम्ही 10+2 बोर्ड एक्झाममध्ये या सब्जेक्ट्समधून पासआउट असायला हवे. त्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे इंजिनिअरिंगसाठी कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. या दोनसोबत आयदर केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट किंवा अजून कोणताही थर्ड सब्जेक्ट चालेल, पण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे. तसेच 10+2 बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स आणि ॲडिशनल तुमचा जो काही सब्जेक्ट असेल या तिन्हीमध्ये मिळून मिनिमम 45% ॲग्रिगेट असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल तर मिनिमम 40% सिक्युअर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला MST CETमध्ये नॉन-झिरो पॉझिटिव्ह स्कोअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा CETचा स्कोअर 0 नसून वरती कितीही चालेल, म्हणजे +1, +2 पासून 200पर्यंत कितीही चालेल, पण 0 नसायला हवा. जर 0 असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी एलिजिबल होत नाही. समजा तुमचं बेसिक एज्युकेशन 10+2 नसून तुम्हाला डिप्लोमाच्या बेसिसवरती फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता व त्यासाठी CET देण्याचीही काही गरज नाही. फक्त तुम्हाला डिप्लोमा फायनल इयर एक्झाममध्ये जनरल कॅटेगरीसाठी 45% आणि रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% सिक्युअर करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेटमध्ये येत असाल तर इथंही 10+2 बोर्ड एक्झाम मिनिमम मार्क्सचा क्रायटेरिया सेमच आहे. जसं की फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि थर्ड जो काही सब्जेक्ट असेल त्यामध्ये मिनिमम 45% फॉर जनरल कॅटेगरी, 40% फॉर रिझर्व्ड कॅटेगरी हा क्रायटेरिया सेमच असेल. फक्त चेंज हा आहे की तुम्ही इथं JEE मेनच्या स्कोअरवरती ॲडमिशन घेऊ शकता.
या कॅटेगरीमध्ये CET देणाऱ्यांपेक्षा JEE मेन देणाऱ्या कॅन्डिडेट्सना अगोदर प्रेफरन्स दिला जातो. फक्त तुमचा JEE मेनचा पॉझिटिव्ह स्कोर असणं गरजेचं आहे. NRI, OCI अँड PIO यामध्ये कोणतीही रिझर्व्ड कॅटेगरी नाही. सर्वांना 10+2 बोर्ड किंवा इक्विव्हॅलंट एक्झाममध्ये फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि थर्ड वन सब्जेक्टमध्ये मिळून मिनिमम 45% सिक्युअर करणं गरजेचं आहे. आता बघूया महाराष्ट्रातील फर्स्ट इयर बी फार्मसी कोर्ससाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. फर्स्ट इयर बी फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 10+2 बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. या 3 सब्जेक्ट्समध्ये मिळून तुम्हाला 10+2 बोर्ड एक्झाममध्ये जनरल कॅटेगरीसाठी 45% सिक्युअर करणं गरजेचं आहे व रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% सिक्युअर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर CETच्या 3 सब्जेक्ट्समध्ये तुमचा पॉझिटिव्ह स्कोअर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेटशी बिलॉंग करत असाल तर इथंही मिनिमम मार्क्सचा क्रायटेरिया सेमच आहे. फक्त चेंज हा आहे की इथं CETच्या स्कोअरपेक्षा नीट देणाऱ्या कॅन्डिडेट्सला अगोदर प्रेफरन्स दिला जातो. फक्त नीटमध्ये पॉझिटिव्ह स्कोअर असणं गरजेचं आहे. तसेच NRI, OCI आणि PIO कॅटेगरीमधले स्टुडंट्स यांना 10+2 बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी सब्जेक्ट्समध्ये मिनिमम 45% असतील तरीही ते एलिजिबल होऊ शकतात. आता बघूया फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ग्रुप असणाऱ्यांसाठी CETचा पेपर पॅटर्न कसा असेल. फिजिक्समध्ये क्लास 11च्या सिलेबसवरती 10 क्वेश्चन्स असतील व क्लास 12वरच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन्स असतील. असे दोन्ही मिळून टोटल तुम्हाला 50 क्वेश्चन्स फिजिक्सवरती सॉल्व्ह करायचे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेम पॅटर्न असते. क्लास 11च्या सिलेबसवरती 10 क्वेश्चन्स असतील व क्लास 12वरच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन्स असतील. असे टोटल केमिस्ट्रीचे सुद्धा 50 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्समध्ये पण क्लास 11च्या सिलेबसवरती 10 क्वेश्चन्स असतील आणि क्लास 12वरच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन्स असतील. फक्त चेंज हा आहे तर प्रत्येक राईट आन्सरसाठी तुम्हाला +2 मार्क्स दिले जातील व टोटल पेपर 100 मार्क्ससाठी असेल. असे टोटल फिजिक्स 50 मार्क्स, केमिस्ट्री 50 मार्क्स आणि मॅथमॅटिक्स 100 मार्क्स असा टोटल PCM ग्रुपसाठी पेपर 200 मार्क्ससाठी असेल. इथं वरती काही हायलाइट्स दिले असेल. त्याच्यामध्ये PCM ग्रुपचा पेपर CBT मोडमध्ये कंडक्ट केला जाईल म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्यानंतर सगळे क्वेश्चन्स हे MCQ टाईप असतील म्हणजे मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स. यामध्ये प्रत्येक क्वेश्चनसाठी अल्टरनेटिव्ह 4 ऑप्शन्स दिले जातील. त्यातील एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन बरोबर असेल. तुम्ही जर राईट ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला +1 मार्क्स दिले जातील व मॅथमॅटिक्समध्ये +2 मार्क्स दिले जातील. टोटल पेपर हा 180 मिनिट्स म्हणजे 3 तासाचा असेल. यामध्ये पहिले 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स सोडवता येतील व लास्ट 90 मिनिट्समध्ये तुम्ही फक्त मॅथमॅटिक्स सब्जेक्टचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. फर्स्ट 90 मिनिट्स कंप्लीट झाल्यानंतर तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पार्ट असेल तो ॲटोमॅटिकली सबमिट होईल व मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्सवरती क्वेश्चन्स चालू होतील. तर असे 180 मिनिट्समध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. इथे सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की इथं नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही एखाद्या आन्सरसाठी शुअर नसाल तरीही तो क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट बघूया फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ग्रुप असणाऱ्यांसाठी पेपर पॅटर्न कसा असेल. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर पॅटर्न इथंही सेमच असेल. फक्त बायोलॉजी सब्जेक्टमध्ये थोडा चेंज आहे. बायोलॉजीमध्ये तुमचे 2 पार्ट येतात. पहिला आहे झूलॉजी आणि सेकंड आहे बॉटनी. दोन्हीमध्ये तुम्हाला 50-50 क्वेश्चन्स असतील व प्रत्येक आन्सरसाठी 1 मार्क्स दिला जाईल. असा टोटल बायोलॉजी सब्जेक्ट 100 मार्क्ससाठी असेल. यामध्ये फिजिक्स 50, केमिस्ट्री 50 आणि बायोलॉजी 100 मार्क्स मिळून टोटल PCB ग्रुप तुम्हाला 200 मार्क्ससाठी असेल. इथं चॅलेंजिंग पार्ट हा आहे की इथं तुम्हाला 180 मिनिट्समध्ये 200 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. पण एक बेनिफिट हा आहे की इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट बघूया MST CET 2021साठी ॲप्लिकेशन फीस किती आहे. जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी सिंगल ग्रुपसाठी 800 रुपीज फीज राहील व बोथ ग्रुप म्हणजे समजा तुम्हाला PCM आणि PCB अशा दोन्ही ग्रुप्ससाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 1600 रुपीज फीज राहील. रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी सिंगल ग्रुपसाठी 600 रुपीज फीज राहील आणि दोन्ही ग्रुप म्हणजे PCM आणि PCB दोन्ही ग्रुपसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला टोटल 1200 रुपीज फीज राहील. पेमेंट करण्यासाठी डिफरंट मोड्स ऑफ पेमेंट अवेलेबल आहेत जसं की डेबिट कार्ड, UPI,
आणि नेट बँकिंग. तर रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये कोण कॅन्डिडेट्स येतात बघा. रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये SC, ST, VJ, NT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी व EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. या रिझर्व्ड कॅटेगरीचे बेनिफिट्स घेण्यासाठी ज्यांच्याकडे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते या कॅटेगरीचे बेनिफिट्स घेऊ शकतात. नाव सी दीज आर सम इम्पॉर्टंट डेट्स. ॲप्लिकेशन 8 जूनपासून चालू झालं आहे व लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 7 जुलै 2021 आहे. CETचे मागील वर्षाचे काही स्टॅटिस्टिक्स बघूया ज्याच्यावरून तुम्हाला कॉम्पिटिशन किती असतं याचा थोडा अंदाज येईल. PCM ग्रुपसाठी जवळपास 1,50,000 विद्यार्थी दरवर्षी ॲपियर होतात व PCB ग्रुपमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ग्रुपमध्ये जवळपास 1,92,000 विद्यार्थी दरवर्षी ॲपियर होतात. इथे तुम्ही बघू शकता PCM ग्रुपपेक्षा PCB ग्रुपमध्ये कॉम्पिटिशन थोडं जास्त आहे व PCM आणि PCB असे दोन्ही ग्रुप देणारे विद्यार्थी जवळपास 90,000च्या आसपास असतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही बऱ्याच काही गोष्टी शिल्लक आहेत जसं की MST CET फॉर्म फिलिंग प्रोसेस, MST CETचे बेनिफिट्स, लास्ट इयर MST CETचे कट ऑफ्स, टॉप कॉलेजेस कोणते आहेत जे MST CETच्या स्कोअरवरती ॲडमिशन्स देतात व इथून पुढच्या येणाऱ्या इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या एंट्रन्स एक्झाम तसेच त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल आमची पूर्ण आरंभ टीम तुम्हाला कंप्लीट एंट्रन्स आणि ॲडमिशन असिस्टन्स प्रोव्हाइड करेल. जर तुम्हालाही आमच्या आरंभ टीमकडून कंप्लीट एंट्रन्स आणि ॲडमिशन असिस्टन्स हवा असेल तर आजच आरंभ करिअरमध्ये रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. फॉर ऑन टाइम एंट्रन्स अँड ॲडमिशन अपडेट्स डोंट फॉरगेट टू फॉलो अस ऑन Instagram. Thank you. For more such informative videos, subscribe to our channel and don't forget to like and share. Stay connected.